झालं ओके. व्हेरी गुड मॉर्निंग ऑल. आज आपण इथे वैकल्पिक विषय जिओग्राफी भूगोल हा कसा निवडावा, का निवडावा याबद्दल चर्चा करणार आहोत. ॲक्च्युली आय थिंक सर्वांना जिओग्राफी भूगोल हा वैकल्पिक विषय घ्यायचा आहे किंवा ते घेऊ इच्छितात किंवा त्यांना निवड करायची ऑप्शनल विषयाची राज्यसेवासाठी किंवा MPSCची येणाऱ्या 2025च्या अटेम्प्टसाठी, राईट. यासाठीच आपण इथे सर्व जमलेलो आहोत. मग हा भूगोल वैकल्पिक विषय हाच का निवडावा किंवा भूगोल हा वैकल्पिक विषय निवडल्यानंतर हा किती स्कोरिंग आहे, याच्यामध्ये किती मार्क्स येऊ शकतात, अशा बऱ्याच गोष्टी, बरेच प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असणार आहेत नक्की. तर आज आपण या सर्व गोष्टींवरती चर्चा करणार आहोत. सर्व पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत. खूप महत्त्वपूर्ण असं लेक्चर आहे. आपलं फर्स्ट जिओग्राफीचं इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. भूगोल वैकल्पिक विषयाची आपण थोडक्यात म्हणूयात की तोंड ओळख, आणि या विषयामध्येच आपण हा वैकल्पिक विषय का निवडावा. इतर खूप सारे वैकल्पिक विषय आहेत ज्यांचा आपण म्हणूयात की सिलेबस कमी आहे, कारण वैकल्पिक विषय भूगोल हा कसा आहे तर हा एकदम वास्ट आहे, राईट. मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो, आता बऱ्याच विद्यार्थी इथे साशंक असतील की नक्की भूगोलाचा हा वैकल्पिक विषय आम्ही किती दिवसात कव्हर करू शकतो, कव्हर केला तर आम्हाला स्कोर होऊ शकतो. आत्ता सर्व तुम्ही फ्रेशर्स आहात, राईट. कोणी एक्झाम दिलेली आहे का पहिले पूर्वी, UPSCचा अटेम्प्ट दिलेला आहे का? ओके. तर इथे एक लक्षात घ्या, आता आपण राज्यसेवेसाठी भूगोल हा वैकल्पिक विषय का निवडावा यावरती चर्चा करतोय. तसेच आता तुम्ही 2025मध्ये UPSCची पण एक्झाम द्यायचा विचार करत असाल तर या पण विद्यार्थ्यांबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. म्हणजे UPSC आणि MPSC असा काही फरक नाही आहे आता मेजर. म्हणजे इफ यू आर प्रिपेअरिंग फॉर दी UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन यू कॅन इझिली प्रिपेअर विथ द MPSC. म्हणजे जर 25चा जो तुमचा पहिला अटेम्प्ट असेल तर तुम्हाला इथे खूप बेनिफिट आहे. सेपरेट अभ्यास करायची इथे गरज नाही आहे, एकत्र अभ्यास करू शकता. मग इथे प्रश्न येतो मीडियमचा की आम्ही आता माध्यम कोणतं निवडावं. आपण येणाऱ्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत की भूगोल वैकल्पिक विषय निवडायचा तर तो इंग्लिशमध्ये निवडावा का मराठीमध्ये, याबद्दल आपण सेकंड लेक्चरमध्ये चर्चा करूयात. आता आपण भूगोल या विषयाची चर्चा करत असताना बरेच तुमच्या मनात प्रश्न आहेत. काही विद्यार्थी ऑफिसमध्ये येतात आणि विचारतात की भूगोल हा वैकल्पिक विषय आम्ही घेऊ का किंवा कोणता वैकल्पिक विषय निवडू. ॲक्च्युली जेव्हा ते येतात तेव्हा फक्त जस्ट कन्फर्म करायला येतात की हाच वैकल्पिक आम्ही विषय निवडावा का. आणि सपोज जर मी म्हटलं की हां तुम्ही भूगोल हा वैकल्पिक विषय निवडू शकता, मग पुढचा प्रश्न येतो की मॅडम मग दुसरा वैकल्पिक विषय का नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना असे डाऊट्स आहेत. ओके. आता आपण पुढे जाऊयात की नक्की ॲडव्हान्टेज आपण म्हणूयात की वैकल्पिक विषय निवडायचे भूगोल का आहेत. यासाठी इथे एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्या. आता आपण इथे सर्वजण बसलेलो आहोत, तुम्हाला वैकल्पिक विषय निवडायचा आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, एखादा वैकल्पिक विषय निवडणं खूप महत्त्वपूर्ण ठरतं. कारण साधारणतः आपण जर एक्झामचा पॅटर्न पाहिला तर एक्झामचा पॅटर्न कसा आहे तर 1750 मार्क्सची एक्झाम आहे, बरोबर. तर ह्या 1750 मार्क्सपैकी आपण नेक्स्ट पेजवरती येऊयात. 500 मार्क्स हे ऑप्शनल सब्जेक्ट्सला आहेत. तर हे 1750 पैकी 500 मार्क्सचं वेटेज हे खूप जास्त आहे. म्हणजे जर डिसिजन घ्यायचा झाला वैकल्पिक विषयाचा, हा खूप केअरफुली डिसिजन घ्यावा लागतो. आणि मग अशा वेळेस हा निर्णय नक्कीच तुम्हाला घ्यायचा आहे. इथे मी फक्त तुम्हाला गायडन्स करू शकते की तुम्ही हा वैकल्पिक विषय का निवडायचा, कारण निर्णय तुमचा आहे. तो निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला आन्सर्स पण तुम्हाला लिहायचे आहेत आणि त्याचे येणारे परिणाम्स, मार्क्स हे पण तुमचे आहेत, बरोबर. त्यामुळे इथे फक्त एक गायडन्सचं काम एखादा जो शिक्षक असेल तो करू शकतो. सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट असते वैकल्पिक विषय निवडताना असं काही खूप आपण म्हणूयात की रॉकेट सायन्स नाही आहे की वैकल्पिक विषय कोणता निवडायचा. एक बेसिक अंडरस्टँडिंग जर तुम्हाला एखाद्या वैकल्पिक विषयाची असेल किंवा तुम्हाला त्यामध्ये आपण म्हणूयात इंटरेस्ट असेल तरी तो वैकल्पिक विषय निवडू शकता. म्हणजे का निवडायचा ह्याची सर्वांना कारणं माहिती आहेत, पण आता तो वैकल्पिक विषय निवडल्यानंतर मला त्याच्यातून किती बेनिफिट होऊ शकतो, नक्कीच मला मी जो इनपुट दिलं आहे त्याचं मला आउटपुट मिळू शकतं का, अशा सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण क्लिअर करणार आहोत. तुम्ही आता जिओग्राफी वैकल्पिक, मला वाटतं तुम्ही सर्व इथे जिओग्राफी आवडतोय, जिओग्राफीशी तुमचं काहीतरी कनेक्शन आहे म्हणून इथे बसलेला आहात, बरोबर.
आता आपल्याला 500 मार्क्सचा हा पेपर आहे, यामध्ये 250 आणि 250 मार्क्सचे असे 2 पेपर्स आहेत, राईट. आणि मग हे पेपर्स आपल्याला जिओग्राफीचे पेपर फर्स्ट अँड पेपर सेकंड. पेपर फर्स्ट हा कम्प्लिटली वर्ल्ड जिओग्राफी आहे आणि पेपर सेकंड हा कम्प्लिटली इंडियन जिओग्राफी आहे. या पद्धतीचं डिमार्केशन आहे. पेपर फर्स्टमध्ये वर्ल्ड जिओग्राफी आणि ह्युमन जिओग्राफी, याच्यामध्ये कोर जिओग्राफी आपण म्हणूयात की या गोष्टींचे कॉन्सेप्ट आपल्याला इथे दिलेले असतात. आणि पेपर सेकंड कम्प्लिटली रिलाय ऑन इंडियन जिओग्राफी. इंडिया फिजिकल असेल, इंडिया ह्युमन जिओग्राफी, इकॉनॉमिक जिओग्राफी, असे बरेच फॅक्टर असतात. आता तुम्ही मला वाटते फॅमिलियर झालेलं असेल सिलेबससोबत. मला सांगा सिलेबस किती जणांनी आत्ता पाहिलेला आहे वैकल्पिक विषयाच्या भूगोल? ओके, काही हरकत नाही. सेकंड लेक्चर आपलं पूर्ण सिलेबसवरती असणार आहे. प्रत्येक सिलेबस आपण कसा कव्हर करणार आहोत. बुकलिस्टवरती पण आपण लेक्चर घेणार आहोत, बुकलिस्टची पण घाई नको. जिओग्राफी हा वैकल्पिक विषय निवडायचा विचार करतो. मग यासाठी कोणकोणते फॅक्टर आपण पाहतो, एकदा आपण बेसिक रिवाइज करूयात की कोणकोणते फॅक्टरसाठी आपण हा वैकल्पिक विषय निवडतो. एकतर स्कोरिंग आहे, हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर असतो की हां या विषयामुळे मला स्कोरिंग होऊ शकतं. सेकंड, इझी आहे जिओग्राफी हा विषय, म्हणजे सपोज तुम्ही आर्ट बॅकग्राऊंडचे असाल प्लस सायन्स बॅकग्राऊंडचे असाल तरी तुम्ही हा जिओग्राफी वैकल्पिक विषय आरामात निवडू शकता, कारण यामध्ये खूप चांगला ब्लेंड आहे. तुम्ही आर्टचे असाल, खूप सायंटिफिक आपल्याला टर्म्स इथे पण यूज नाही होणार ऑप्शनलमध्ये, आणि खूप आपल्याला असं म्हणूयात की आर्ट जे सायन्सचे स्टुडंट आहेत, इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत, त्यांना पण तो विषय वैकल्पिक विषय सोपा जाऊ शकतो. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की कव्हरेज. मग हा जो कव्हरेज आहे, सिलेबस तर आपल्याला वाचताना खूप मोठा वाटतो, पण याचं जिओग्राफीचं ॲक्च्युली आपण जर पाहिलं तर ओव्हरलॅपिंग खूप जास्त आहे. म्हणजे जर तुम्ही प्रिलिम आणि इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करत असाल, आणि प्रिलिमच्या एक्झामिनेशनमध्ये UPSC असेल MPSCची असेल, प्रिलिमच्या एक्झामिनेशनमध्ये आपण म्हणूयात की नियर अबाउट तुमचा 20% कव्हरेज होऊन जातं ऑप्शनल या विषयाचं. कारण आपण प्रिलिम्समध्ये कोर सब्जेक्ट म्हणून आपल्याला जिओग्राफी हा एक विषय आहे. मग या विषयामध्ये आपल्याला आपण इथे NCERT रीड करतो, तसंच GC लिऑंगचं पुस्तक असेल ते पण आपण रीड करतो. म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला एक जिओग्राफीचा आवाका येऊन जातो प्रिलिममध्येच. त्यामुळे आपल्याला ज्यांना इथे इंटरेस्ट निर्माण होतो, जिओग्राफीमध्ये खूप चांगले मार्क्स मिळत आहेत, प्रिलिमच्या एक्झामिनेशनमध्ये आवड होते, निर्माण होते, त्यावेळेस जिओग्राफी हा विषय खूप फायदेशीर ठरतो. तसेच जर आपण मेन्सची एक्झामिनेशन पाहिली, 1750 मार्क्सची आपण एक्झामबद्दल डिटेलमध्ये चर्चा केली, तर या 1750 पैकी जिओग्राफीमध्ये पण साधारणतः 80 मार्क्सचा जिओग्राफी हा तुम्हाला रिटर्न मेन्समध्ये आहे. पेपर फर्स्टमध्ये जिओग्राफी हा पार्ट आहे, ज्यामध्ये हिस्ट्री, सोशल सायन्स आणि जिओग्राफी असे 3 पेपरमध्ये हा 250 मार्क्सचा पेपर डिवाइड झालेला आहे. त्यामध्ये 80 मार्क्सचं कव्हरेज तुम्हाला जिओग्राफीमध्ये इथं मिळून जातं. म्हणजे हा सब्जेक्ट कसा आहे, हा तर ओव्हरलॅपिंग आहे, ज्यामध्ये तुमचा जनरल स्टडीजचा, मेन्सचा आणि प्रिलिमचा अभ्यास होऊ शकतो. मग तुम्हाला खूप जास्त आपण इथे सिलेबसचं कव्हरेजचं ज्यांना टेन्शन येतं आहे की आम्ही 4 महिने अभ्यास करतो, ऑप्शनलचा अभ्यास आमचा कव्हर होईल का, कारण अँथ्रोपॉलॉजी, पॉलिटिकल सायन्स हे सब्जेक्ट कसे आहेत, तर हे सब्जेक्ट सिलेबस खूप कमी आहेत. पण एक लक्षात घ्या, जिओग्राफी हा सब्जेक्ट कसा आहे, स्टॅटिक म्हणताना आपण असं इथे लक्षात घेऊयात की एकदा तुम्ही एखादी गोष्ट पुस्तकातून वाचली तर तुम्हाला अपडेशनची गरज पडत नाही. फॉर एक्झाम्पल, जर पॉल सायन्स म्हटलं आपण, अँथ्रोपॉलॉजी किंवा इतर सब्जेक्ट्स असतील तर ते डायनामिक आहे, त्यामध्ये करंट तुम्हाला कंटिन्यू अपडेट करावं लागतं स्वतःला. पण ज्यावेळेस तुम्ही जिओग्राफीचा अभ्यास कराल, एकदा तुम्ही पुस्तक वाचलं, एकदा तुम्ही सपोज तुमच्या टर्म्स क्लिअर केल्या, कॉन्सेप्ट क्लिअर केले, तर नक्कीच जिओग्राफी हा न विसरणारा सब्जेक्ट आहे, राईट. जसं आपण प्रिलिममध्ये पाहिलं, फक्त NCERT इज मोर दॅन सफिशियंट आपल्याला प्रिलिममध्ये इथे फायदेशीर ठरतात. जर स्टेट बोर्डची पुस्तकं वाचत असाल MPSCसाठी तर ती फायदेशीर ठरतात. तुम्हाला कंटिन्यू अपडेशन घ्यावं लागत नाही न्यूजपेपरमधून. म्हणून ज्या स्टुडंटला न्यूजपेपर करंट इश्यूज वगैरे वाचायला तितकंसं आवडत नाही, एकदा त्यांना एखादी गोष्ट वाचली की बस इनफ आहे, मग त्याच्यावरती आम्ही रिव्हिजन करू, ज्यांना हा कम्फर्ट झोन वाटतो त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच जिओग्राफी वैकल्पिक विषय हा निवडू शकतात. आता आपल्याला इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जर हा वैकल्पिक विषय आपण विचार करतो त्यावेळेस इंटरव्ह्यूसाठी मदत करतो का, तर नक्कीच UPSCमध्ये इंटरव्ह्यू किती मार्क्सचा असतो इंटरव्ह्यू UPSCमध्ये, किंवा आता येणारी MPSCची 2025 पासून परीक्षा आहे,
यामध्ये इंटरव्ह्यूचं वेटेज किती आहे? 270, 250, ओके 275. तर हे 275 मार्क्सचं वेटेज इंटरव्ह्यूमध्ये आहे. आणि इफ यू हॅव अ जिओग्राफी ॲज अन ऑप्शनल, बऱ्यापैकी तुम्हाला इथे रिजनल कॉन्सेप्ट्स, तुमचे इंडियाचं नॉलेज, वर्ल्डचं नॉलेज तुम्हाला इथे आलेलं असतं, राईट. त्यामुळे तुमचा जो बेसिक अंडरस्टँडिंग असते, जो तुमचा फाउंडेशन बेस असतो, तो नक्कीच ऑप्शनलमुळे या क्लिअर होतो. आणि तुम्ही इथे पण तुम्हाला एक जास्त फायदा मिळू शकतो या ऑप्शनल सब्जेक्ट्सचा. त्यामुळे तुम्ही इथे ऑप्शनल निवडताना जिओग्राफी ही चॉईस जर विचार करत असाल तर नक्कीच ही चॉईस खूप चांगली आहे. साधारणतः आता आपण सिलेबसवरती येऊयात की जिओग्राफी ऑप्शनल पेपर, येस डेफिनेटली आपण इथे एक लक्षात घेऊयात. फॉर एक्झाम्पल इथे लक्ष द्या, ज्यावेळेस आपण प्रिलिमचे एक्झामिनेशन म्हणतो, आपण ऑलरेडी NCERT इथे रीड करतो, GC लिऑनचं पुस्तक रीड करतो. त्यामुळे 100% असं म्हणूयात की 100% तुमचा जिओग्राफीचा अभ्यास तर तुमच्या प्रिलिमच्या एक्झामिनेशनमध्ये होतो. यू डोंट हॅव टू रीड एनी NCERT अगेन अँड अगेन फॉर दिस प्रिलिम एक्झामिनेशन. म्हणजे तुम्हाला सफिशियंट आहे. इफ यू आर choosing geography as an optional subject, no need to study separately for the prelim examination and mains examination GS paper first. Clear? Okay. So moving towards the selection of a optional subject which is definitely helpful in interview preparation. इंटरव्ह्यूला पण आपण मदत करणार आहे, हे आत्ताच पाहिलं. आता आपण एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घेऊयात जिओग्राफी ऑप्शनलची. जिओग्राफी ऑप्शनलचा जर आपण विचार केला तर हा स्कोरिंग आहे का? बऱ्याच विद्यार्थ्यांना आता इथे प्रश्न आहे. आपण मेन मुद्द्यावरतीच येऊया. हा सब्जेक्ट किती स्कोरिंग आहे, किती मार्क्स मॅक्सिमम यामध्ये येऊ शकतात? तर इथे लक्षात घ्या, जिओग्राफी ऑप्शनलमध्ये मॅक्सिमम मार्क्स साधारणतः आपण जर पाहिले तर खूप चांगला रिझल्ट आहे आजपर्यंतचा. जर आपण UPSCचा रिझल्ट पाहिला, जर आपण टॉपर्सची लिस्ट पाहिली UPSCची, तर दरवर्षी ईच अँड एव्हरी इयर जे आपण टॉप 10मध्ये विद्यार्थी असतात, जे टॉप 10 असतात, त्यामध्ये जिओग्राफी भूगोल हा वैकल्पिक विषय घेऊन सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांची यादी ही दरवर्षी आहेच. जर आपण पहिल्या 100मध्ये पाहिलं तर नक्कीच जिओग्राफी हा ऑप्शनल घेऊन स्कोर करणारे विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. असं म्हणण्यात आलं की साधारणतः 2017, 16, 17च्या या फेजमध्ये जिओग्राफी ऑप्शनल विषयाला तितकासा जास्त स्कोप मिळाला नाही आणि मार्क्स मिळाले नाही आहेत. पण ते प्रत्येक ऑप्शनल विषयावरती चालतं. असं नाही की फक्त जिओग्राफीलाच टार्गेट झालं, हिस्ट्री टार्गेट झालं, असं काही नाही आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की पॉलिटिकल सायन्स खूप छोटा ऑप्शनल आहे, अँथ्रोपॉलॉजी असेल ते पटकन वाचून होतात आणि ते करंटशी लिंक आहेत आणि मग त्यामध्ये रिव्हिजन केली की आम्हाला चांगले मार्क्स येऊ शकतात. मग वाय जिओग्राफी, वाय स्टॅटिक सब्जेक्ट? तर इथे लक्षपूर्ण गोष्ट घ्या की आपण आत्ताच बऱ्याच पॉईंट कव्हर केले की इट विल हेल्प इन युअर प्रिलिम एक्झामिनेशन, इट विल हेल्प इन युअर मेन्स एक्झामिनेशन, इट विल हेल्प इन युअर जनरल स्टडीज पेपर फर्स्ट ॲज वेल ॲज जनरल स्टडीज पेपर थर्ड. यामध्ये इकॉनॉमी अँड ॲग्रिकल्चर अँड इन्व्हायरमेंटचा जो पार्ट आहे यामध्ये पण तुम्हाला सेपरेट अभ्यास करायची गरज नाही आहे. इथे पण नियर अबाउट युअर 70 मार्क्स विल बी कवर्ड. म्हणजे साधारणतः आपण जर टोटल मार्क्सचा विचार केला स्कोरिंगमध्ये, GS पेपर फर्स्टमध्ये 80 मार्क्स, GS पेपर थर्डमध्ये 70 मार्क्स, पर्सनॅलिटी टेस्टमध्ये नक्कीच बेनिफिट होतो आहे आणि प्रिलिममध्ये तुम्हाला जिओग्राफीचे साधारणतः 15 प्रश्न येतात. तर असा सगळं आपण पाहिला तर किती होतात टोटल करा, इथे 165 होतात आणि 165चा एज तुम्हाला इथे मिळतो प्लस 500 मार्क्स ऑप्शनल सब्जेक्टचे तुम्हाला तिथे मिळणार आहेत. नक्कीच हा सब्जेक्ट स्कोरिंग आहे. तर स्कोरिंग आहे म्हणताना आपण पाहूयात टॉपरची लिस्ट पाहिली की प्रत्येक दरवर्षी जिओग्राफी ऑप्शनल हा विषय घेऊन टॉप केलेले विद्यार्थी आहेत. साधारणतः आपण प्रिव्हियस इयरचा जर UPSCचा रिझल्ट पाहिला तर यामध्ये पण आता तुम्ही घरी गेल्यानंतर एक असाइनमेंट करायची उद्या लेक्चरला येताना सर्व विद्यार्थ्यांनी. UPSCचे प्रिव्हियस इयर्सचे जे टॉपर्स आहेत त्यामध्ये जिओग्राफी ऑप्शनल विषय घेऊन टॉप केलेल्या विद्यार्थ्यांची नावं फक्त लिहून आणायची आणि त्यांचा स्कोर किती आहे ते तुम्ही लिहून आणायचे. दिस इज युअर असाइनमेंट. सर्वांनी करणार ही असाइनमेंट नक्की. ओके, यामुळे तुम्हाला एक कंप्लीट कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲनालिसिस होऊन जाईल की जिओग्राफी हा ऑप्शनल विषय आम्ही निवडतोय. सिलेबस तर ऑलरेडी पाहिला आहे आणि ज्यांना माहीत नाही आहे त्यासाठी आपण उद्या सिलेबसवरती डिटेल डिस्कशन घेणार आहोत. हो, दोन्ही लँग्वेजमध्ये आहे, मराठी आणि इंग्लिशमध्ये पण दोन्ही सिलेबस लँग्वेजमध्ये आपण उद्या डिस्कशन घेऊयात. तर मग जिओग्राफीच का, वाय जिओग्राफी, असं एक बऱ्यापैकी अजून विद्यार्थ्यांचा जो हा क्वेश्चन मार्क आहे तो क्लिअर झालेला नाही आहे. तर या क्वेश्चन मार्क्सला आपण आता डिस्कशन करूयात. जिओग्राफी हा विषय कोणी निवडायचा? आपण म्हणूयात की कोण जिओग्राफी हा वैकल्पिक विषय घेऊ शकतो? कोण? हू?
तर आपण त्याची 3 कॅटेगरीमध्ये डिवायडेशन केलेलं आहे. नंबर फर्स्ट, ज्या विद्यार्थ्यांना क्रिएटिव्हिटी आवडते, ज्यांना ॲनालिसिस करायला आवडतं. क्रिएटिव्हिटी फॉर एक्झाम्पल, क्रिएटिव्हिटी इन द सेन्स की ज्या विद्यार्थ्यांना डायग्राम्स, मॅप्स ड्रॉ करायला खूप आवडतं. वाईल रायटिंग दी आन्सर्स लिहिताना आपण UPSCचे आन्सर्स असतील ऑप्शनल सब्जेक्टचे किंवा MPSCचे असतील, तर आन्सर लिहिताना आपण वर्ड्सच्या ऐवजी डायग्रामचा यूज करायला विद्यार्थ्यांना आवडते. डायग्राम्स काढायला आवडतात. क्रिएटिव्ह थिंकिंग आहे की तुम्ही एखादी गोष्ट शब्दांमध्ये मांडण्याच्या ऐवजी ती गोष्ट तुम्ही खूप छान पद्धतीने डायग्राम्समध्ये, मॅप्समध्ये तुम्ही मांडू शकतात. तर अशा विद्यार्थ्यांनी हा वैकल्पिक विषय निवडू शकतात. जरी आपल्याला वाटलं की सिलेबस वास्ट आहे, मी दुसऱ्या वैकल्पिक विषयावर जाऊ शकते, तरी हा वैकल्पिक विषय हे विद्यार्थ्यांना खूप चांगला स्कोर येणार आहे. ज्यांना क्रिएटिव्हिटी आहे, डायग्राम्स, मॅप्स ते काढू शकतात. आणि ज्यांना फॅक्ट्स लक्षात ठेवायचा कंटाळा येतो, असं नाही की खूप सारे फॅक्ट्स लक्षात ठेवायचे असतात, नक्कीच नाही आहे. डायनामिक सब्जेक्ट आपण हा जिओग्राफी वैकल्पिक विषय नाही आहे. स्टॅटिक सिलेबस आहे. फक्त एक जिओमॉर्फॉलॉजी आणि पर्स्पेक्टिव्ह इन ह्युमन जिओग्राफी असे 2 युनिट सोडले तर रेस्ट ऑफ दी सिलेबस इज नॉट बेस्ड ऑन अ फॅक्ट्स, ज्यामध्ये तुम्हाला प्युअर ॲनालिसिस लागेल. आणि हे ॲनालिसिस तुम्हाला असं करंटचं डेली अपडेशनची गरज नाही आहे. तुम्ही एकदा जो संदर्भ सूची आहे, आपले रेफरन्स बुक्स आहेत, तेवढे वाचले की तुम्हाला व्यवस्थितपणे गोष्टी लक्षात ठेवायची गरज नाही आहे. म्हणजे ज्यांना पाठांतर आवडत नाही आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा जिओग्राफी वैकल्पिक विषय आहे. आणि जरी पाठांतर थोडंफार करावं लागलं तर यासाठी आपण निमॉनिक्सच्या मदतीने किंवा मॅप्सच्या मदतीने, डायग्राम्सच्या बेसच्या मदतीने आपण या गोष्टी टॅकल करू शकतो. त्यामुळे या 3 गोष्टी तुमच्या या कॉन्सेप्ट जर व्यवस्थित क्लिअर झाल्या तर नक्कीच जिओग्राफी हा वैकल्पिक विषय या विद्यार्थ्यांसाठी आहे. आय होप तुम्हाला आत्तापर्यंत बऱ्यापैकी लेक्चरमध्ये क्लिअर होत असेल की हा आम्ही वैकल्पिक विषय घ्यावा का नको. तर अशा या सर्व विषयांमध्ये आपला एक W क्लिअर झालेला आहे. राईट, स्कोरिंगवरती आपण चर्चा केली, कोणी घ्यावा या विषयावरती आपण चर्चा केली. मग आता विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की ओके आपण येऊयात त्याच्यावरती. आता यानंतरच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण या विषयावरती पण बोलणार आहोत. आणि आता पण आपण या विषयावरती डिटेलमध्ये थोडंसं डिटेलमध्ये नाही म्हणूयात, आपण एवढा वेळ नाही आपल्याला, पण आपण थोडा वेळ या विषयावरती चर्चा करू. तर यांचा प्रश्न आहे की नोट्स मेकिंग. वैकल्पिक विषयासाठी, जिओग्राफी या वैकल्पिक विषयासाठी सेपरेट आम्हाला प्रत्येक सब्जेक्टच्या प्रत्येक युनिटच्या नोट्स काढाव्या लागतील का? रेफरन्स बुक्स आम्ही वाचून सफिशियंट आहे? तर नक्कीच ते लक्षात घ्या. रेफरन्स बुक्स खूप सारे आहेत. जिओग्राफी वैकल्पिक विषयाच्या माझ्या स्वतःच्या नोट्स आहेत आणि आता त्या मराठी भाषेमध्ये मी कन्वर्ट करायचा प्रयत्न करत आहे. ती प्रोसेस सुरू आहे. MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगल्या नोट्स आहेत. स्वतः मला जिओग्राफीला जर म्हटलं तर 308 मार्क आहे, विच इज वन ऑफ दी हायेस्ट स्कोर इन अ जिओग्राफी ऑप्शनल सब्जेक्ट इन UPSC. तर या नोट्स रेडीमेड माझ्याकडे ऑलरेडी आहेत. त्यामुळे नोट्सची अशी विद्यार्थ्यांना तुम्हाला सेपरेट काढायची गरज नाही पडणार आहे. तुम्ही क्लासचे स्टुडंट असाल तर तुम्हाला सर्वांना या नोट्स तुमच्या पूर्ण बॅचसोबतच तुम्हाला या नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. म्हणजे जे आपले बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांना त्या नोट्स त्यांच्या बॅचमध्येच डिलिव्हर केल्या जातील. आता राहिला प्रश्न MPSCच्या ज्या मराठी मीडियम ज्यांना विद्यार्थ्यांना घ्यायचे त्यांच्यासाठी नोट्सचा प्रश्न. तर याच्यावरती काम सुरू आहे आपल्या V अकॅडमीतर्फे. मराठीत पण आपण नोट्स विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला सेपरेट नोट्सची गरज पडणार नाही आहे काढायची. आपल्याकडे नोट्स आहेत आणि विच इज दी वन ऑफ दी बेस्ट नोट्स फॉर जिओग्राफी ऑप्शनल सब्जेक्ट. राईट, अजून कोणाचे काही कॉमन प्रश्न असतील ते आपण प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात आणि आपण लेक्चरला नंतर आपण उद्या लेक्चरमध्ये सिलेबस वगैरे कव्हर करूयात. कोणाचे प्रश्न? ओके, सो व्हेरी बेसिक क्वेश्चन इज दॅट की आत्ता अभ्यास. यांचा प्रश्न असा आहे की जिओग्राफी ऑप्शनल सब्जेक्टचा जर आम्हाला 2025चा MPSCचा अटेम्प्ट द्यायचा असेल तर आम्ही वैकल्पिक विषयाची तयारी केव्हापासून सुरुवात कराल? 2025 हा आयडियल MPSCसाठी अटेम्प्ट आहे. इवन तुम्ही हा अटेम्प्ट UPSCसाठी पण कन्सिडर करू शकता. त्यावेळेस तुम्हाला इथे लक्षात घ्या
त्यावेळेस तुम्हाला 2025चा अटेम्प्ट देण्यासाठी नक्कीच आता हा जुलैचा महिना आहे, तर या जुलै मंथमध्ये 2023 सुरू आहे. तर जेवढा तुम्हाला 2025चा अटेम्प्ट जर फोकस असेल तर तुम्ही लवकरात लवकर ऑप्शनल विषय हा क्लिअर कव्हर करू शकता. आता साधारणतः डिसेंबर महिन्यापर्यंत, डिसेंबर 2023पर्यंत तुम्ही तुमचा वैकल्पिक विषय हा आरामात 6 महिन्यामध्ये या येणाऱ्या कव्हर करू शकता, विच इज दी आयडियल टाईम. म्हणजे या 6 महिन्यानंतर तुम्ही वैकल्पिक विषयाबद्दल एकदा तुम्हाला व्यवस्थितपणे फर्स्ट रीडिंग झाली, अंडरस्टँडिंग झाली, कॉन्सेप्ट क्लिअर झाले, तर तुम्हाला नक्कीच डिसेंबर नंतर जानेवारीपासून फक्त रिव्हिजनची गरज भासेल. किंवा जे कॉन्सेप्ट तुम्हाला या 6 महिन्यामध्ये व्यवस्थित कळाले नाहीत, फॉर एक्झाम्पल जिओमॉर्फॉलॉजीच्या काही टर्म्स असतील, नंतर रिजनल प्लॅनिंगमधल्या काही टर्म्स असतील, तर या जर तुम्हाला इथे या 6 महिन्यामध्ये व्यवस्थित नाही कळल्या तर नंतर तुम्ही आन्सर रायटिंगच्या फॉर्मॅटमध्ये जानेवारीपासून शिफ्ट होऊ शकतात. पण एक आयडियल टाईम आहे सध्याचा की तुम्हाला जर प्रिपरेशन सुरू करायचं आहे तर नक्कीच तुम्ही जुलै, मॅक्सिमम आपण म्हणूयात की ऑगस्ट किंवा सप्टेंबरपासून लवकरात लवकर जेवढं तुम्ही ऑप्शनलचं सिलेबसचा अभ्यास सुरू कराल तेवढं तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे. ओके, त्यामुळे तुम्ही जुलैपासून जरी आत्तापासून अभ्यासाला सुरुवात केला, सपोज आपला हा फर्स्ट क्लास आहे, आजपासून जरी तुम्ही संकल्प केला की मी आजपासून वैकल्पिक विषय संपवेल डिसेंबरपर्यंत, तरी तुम्हाला मोर दॅन सफिशियंट टाईम आहे. म्हणजे पुढच्या जानेवारीपासून तुम्ही यू कॅन शिफ्ट फॉर दी प्रिलिम एक्झामिनेशन आणि राहिलेल्या मेन्स एक्झामिनेशनवरती तुम्ही शिफ्ट होऊ शकतात. ओके, आणखीन कुणाला काही प्रश्न, डाऊट? हे या सर्व गोष्टी कव्हर करणार आहोत. मला नाही वाटत की तुमच्या कोणत्या डाऊट्स मनामध्ये राहतील. आणि राहिला प्रश्न जिओग्राफी वैकल्पिक विषय का निवडायचा याबद्दल आज आपण खूप व्यवस्थितपणे चर्चा केली आहे. आय होप तुम्हाला या गोष्टी इथे महत्त्वपूर्ण ठरल्या असतील. ओके, मॅप रिडिंगवरती आपण एक सेपरेट लेक्चर सेशन घेऊयात. मॅप रिडिंग कशी करायची, यामध्ये आपण वर्ल्ड मॅप, इंडियाचा मॅप, महाराष्ट्राचा विथ रिस्पेक्ट टू द महाराष्ट्र असं सिलेबसमध्ये MPSCने दिलेलं आहे. तर या सर्व मॅप्सवरती एक सेपरेट सेशन घेणार आहोत. आणि आपल्या बॅचमध्ये पण डेली मॅप बेस्डच आपली टीचिंग असणार आहे. यामध्ये आपण सेपरेट जे कॉन्सेप्ट आहेत, एखादा कॉन्सेप्ट प्रत्येक तुम्हाला घेतला जाईल आणि त्यावरती डायग्राम्स, मॅप्स यावरतीच तुम्हाला शिकवलं जाईल. त्यामुळे तुम्हाला सेपरेट मॅप अभ्यासायची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला दररोज येताना बॅचमध्ये तुम्हाला मॅप किंवा ॲटलास सोबत घेऊन यायचं आहे. ओके, अजून कोणाचे प्रश्न? हां, डेली आपण आन्सर रायटिंग आपला डेलीचा प्रोग्राम आपण सेपरेट ठेवूयात. सुरुवातीला आपण कॉन्सेप्ट आणि फॅक्ट्सवरती लक्ष देऊयात. यांचा प्रश्न आहे की आन्सर रायटिंग आम्ही सुरू करू का? एक लक्षात घ्या, सुरुवातीला थोडासा आपल्याला कॉन्सेप्टवरती भर द्यावा लागेल, मग नंतर आपल्याला आन्सर रायटिंग सुरू करता येईल. सायमल्टेनियसली आपल्याला कोणत्याच गोष्टी टर्म्स माहीत नाही आहेत, आपण इनिशियली सुरुवात करतोय. फर्स्ट फेजमध्ये आन्सर रायटिंग एवढी इम्पॉर्टंट नाही आहे. फर्स्ट फेजमध्ये तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होणं, बेसिक अंडरस्टँडिंग होणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. फॅक्ट्स लक्षात राहणं. आन्सर रायटिंग आपण दिवाळीनंतर सुरू करू शकतो आरामामध्ये, ज्यावेळेस किंवा एखादा युनिट झाला तर आपल्या त्या पूर्ण एका युनिटची आपण टेस्ट घेऊ शकतो. मग त्यामुळे तुमचं कसं होईल, आन्सर रायटिंग पण तुम्हाला मदत होईल. म्हणजे डेली आपण क्लासरूममध्ये येताना तर कंपल्सरी आपण असं असाइनमेंट ठेवूयात, असा पॅटर्न ठेवूयात की एक आन्सर लिहायचं. पण ते कधी सुरुवातीला 1 महिना नको, परत डायरेक्टली आन्सर लिहिता नाही आलं तर विनाकारण डिमोटिवेटेड होऊ शकता तुम्ही. म्हणून तर आपण नंतर ऑगस्ट महिन्यामध्ये आपण असा प्लॅन ठेवूयात की आन्सर डेली आपण आन्सर रायटिंग प्रॅक्टिस पण आपण सुरू करू शकतो. ओके, आय होप बऱ्याच गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहेत आणि तुम्हाला लक्षात आले सर्व व्यवस्थितपणे. कुणाचे काही डाऊट असतील, आणखीन डाऊट आहेत? ओके, तर आपण उद्या भेटूयात. आपली जी बॅच आहे, जे तुमचे फ्रेंड्स असतील किंवा इतर कोणी असेल ज्यांना जिओग्राफी हा वैकल्पिक विषय निवडायचा आहे, त्यांच्यापर्यंत पण आपला मेसेज द्या की आपली जिओग्राफी ऑप्शनलची बॅच सुरू झालेली आहे. आणि ही बॅच आपली साधारणतः एक 4 महिन्याच्या सेशनमध्ये चालेल. जे विद्यार्थी आता नवीन आहेत, फ्रेशर्स आहेत, त्यांचे कोणी फ्रेंड्स असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सपर्यंत हा मेसेज द्या की आपली बॅच आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही मोड्समध्ये आहे. सध्या आपण ऑफलाईनवरती भर देतो आहे, ऑनलाईन आपण बॅच सेशन्स वगैरे कंडक्ट करायचा प्रयत्न करूयात. हे ऑनलाईन लेक्चर, हो हे ऑनलाईन पण अपलोड होणार आहे लेक्चर, पण काही थोडे दिवस लागतील. हे ऑनलाईन लेक्चर आपण अपलोड करूयात. ओके, त्यामुळे कुणाचं काही राहिलं असेल लिहायचं वगैरे तर काही डाऊट नाही आहे. सर्वांना हे ऑनलाईन लेक्चर मिळेल. वी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला इथे ऑनलाईन मिळून जाईल. त्यावेळेस तुम्ही तुमचे काही पॉईंट्स कव्हर करू शकता. ओके, थँक्यू.